श्री स्वामी समर्थ. सुप्रभात मंडळी, कशात तुम्ही? मजेत ना? तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण चाललो आहोत आपल्या रोजच्या जिमला. आपण चाललो आहोत आता जिमला. तर चला, तर अशा प्रकारे आपण आता सुरुवात केलेली आहे आपल्या कामाची आणि दिवसाची. तर बघूया आज काय काय घडतं आपल्याबरोबर. कालचा दिवस खूपच खराब गेला, तरी पण असो, आपलं काम होतं काम करणं. काल फक्त 4 क्लायंट मधनं एकच क्लायंट आला फक्त काल, बाकीचे आले नाहीत. जाम प्रॉब्लेम झाला यार, कंटाळा. असं जर असतं ना तर मग खूप कंटाळा येतो. कसं असतं, शिकवायचा जो मूड असतो ना, मूड तो निघून जातो. आणि तुमचा एकदा शिकवायचा मूड निघून गेला की मग काय मजा येत नाही काम करायला. मग असं वाटतं काय यार, चुकल्यासारखं वाटतं एकदम. बोल बाबा, झोपेत चालवतोय काय? तर अशी परिस्थिती होती काल. आज बघूया, आजचा दिवस सुरुवात झालेला आहे. उद्याचा प्लॅन आहे आमचा बाहेर जायचा. अजून नक्की नाही झालेलं आहे कुठे जायचंय काय ते, पण आहे प्लॅन उद्या जायचा. बघू तर कसं होतंय, काय होतंय, कसं होतंय आणि कुठे जायचंय हे आपल्याला कळेल नंतर उद्याच्या दिवसात. कारण 1 डे स्टे आहे तिकडे, जायचंय तिकडे. तर अजून काय कन्फर्म नाही आहे ग्रुपवर, पण होईल कन्फर्म दुपारपर्यंत. कारण सॅटरडे आहे उद्या, दुकानं सुट्टी मिळेल नाही मिळेल. कारण दुपारी जायचं आहे ना, दुपारी जायचं म्हटल्यानंतर हाफ डे घ्यायला लागणार. आणि हाफ डे मिळाला तर बरं. तर अशा प्रकारे आपण आता राईड केलेली आहे. सुरुवात डेली राईड म्हणतात त्याला, डेली. रोजच्या रोज. वातावरण पावसाळी आहे, पण पाऊस काय मुंबईत पडत नाही. कधी पडणार आहे काय माहिती. गावात पडतोय पण इथेच पडत नाही मुंबईत एवढी गर्मी कधीच नव्हती. आता काय, आता बिल्डिंगे बांधल्या आहेत ना सगळ्या काचेच्या, प्लस रस्ते झाले सिमेंटचे, झाडं सगळी तोडून टाकली आहेत. त्याच्यामुळे गरमी खूप वाढली आहे मुंबईमध्ये. आता पहिली एवढी गरमी नव्हती. आता काय करणार. आपलं काम आहे तर आपलं जायलाच पाहिजे. गरमी असू नाही, थंडी असू दे, आपलं जाणं कर्तव्य आहे. अरे तेव्हा हा रोड पॅक करणार JCB वाला. ए बाबा, थोडी तरी जागा दे जायला. दारवाला लटकला. आता JCB वाला का जागा देत नाही त्याला. मिळाला तर नशीब समजायचं त्याचं. JCB वाला हळू घेऊन येणार. हा बघा, हा खाली आहे SP रोड. मित्रांनो, माझ्यासाठी फुल रोड पॅक आधी झालाय. मित्रांनो, इथे आल्यावरती ना, हे जे डांबर घातलेले आहेत ना, फार रिस्की डांबर आहेत. ह्या इथे मी आता बघतोय ना, इकडे ह्या इथे पूर्ण डांबर म्हणजे असं वर खाली आहे. तर इथे येताना जर सांभाळा, इथे पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण टर्न मारायला येता तुम्ही आणि डांबरावरनं घसरू शकते गाडी पावसाळ्यात.
तर काळजी घ्या येताना. माझी गाडी कधी धुवून मिळणार आहे काय माहिती. थांबून धुवून घ्यायचं तर आपल्याला दिव मध्ये लेट होते. क्लायंट आला नाही आला काय कळणार नाहीये 6 वाजताचा. कारण इन्फॉर्मेशन काही नाहीये त्यांची की बाबा तो येणार आहे किंवा नाही. तर बघू आता काय कसं ते. आपल्याला थोडं लेटच निघालोय मी. म्हटलं लवकर येऊन मध्ये तिथे बाकड्यावर बसून राहावं लागतं. एक तर बाहेर फॅन आहे पण तो जरा दुसरीकडे आहे, मशीन जवळ आहे. बाकडा तिथे फॅन नाही तर मग गरम खूप होतं ना. तर मग जास्त काय बसून राहायला कंटाळा येतो. बाबा कुत्र्यांची गँग बघा काय आहे. आणि ते पण लाईनी हल्ला करायला येतात ना तसे. ए बाबा किती आहेत? 3 3 6 5 8 आहेत. 8 कुत्रे आहेत. 8 बाबा 9 कुत्रे आहेत. ते पण लाईनीत उभे होते. हा बघा धावा इथे उभू करतोय. धावा वाढ बघतोय. ते 11 हा इथे उभा 12 आणि इथे 4 मस्ती करतायत. सोळा कुत्रे एका जागेवर आहेत. विचार करा म्हणजे काय परिस्थिती आहे. 16 कुत्रे बाबा. तर अशा प्रकारे आपण आता आपल्या जिमजवळ पोचतो. मला माझा कंटाळा यायला लागला या ट्रेनिंगचा. कंटाळा काय यायला लागला माहिती. क्लायंट कंटिन्युटी नाही क्लायंटची त्याच्यामुळे. कंटिन्युटी नाही ना त्याच्यामुळे कंटाळा येतो. तर चला जाताना भेटूया. गुड मॉर्निंग बाबा. अशी जिम बघा आमची ही जिम. तुम्ही पोरं व्यायाम करतायत. माझा काय क्लायंट आला नाही विसरून जायचं. शेवटी काय क्लायंट आला नाही तर वाट बघत बसायला लागते. वाट बघून झाली की मग जायचं घरी आणि काय करायचं. तर मंडळी आपलं काम झालेलं नाही. आता आपण निघतो आहोत घरी. सिग्नलही ओपन आहे तर जाऊया आपण. चला भेटपट. अशा प्रकारे आपलं काम संपलेलं आणि आपण चाललो घरी. उद्या तर जायचं फिक्स झालेलं आहे आमचं. दुपारी 2 वाजता निघायचं चाललंय. एकशे 7 काय समजायचं चालू आहे का बंद आहे काय कळत नाही काय चालू आहे. आपण आता राईट मारायची आपल्याला. अशा लोकांमुळेच प्रॉब्लेम होतो. एक तर हेल्मेट नाही डोक्यावर आणि पे करत पुढे जायचं. आजही दिवस बेकार गेला माझा.
फक्त एकच क्लायंट आला, बाकीचे कोण आलेच नाहीत. काय कळत नाही काय करायचं, डोकं चालत नाहीये. आता तो एक क्लायंट येतोय, तो पण बोलतोय आता थोडे दिवस थांबा सर, गरमी खूप आहे, नाही जमत आहे व्यायाम करायला. मला वाटतं त्या गरमीमुळेच माझे क्लायंट येत नाहीत. पैसे भरले आहेत त्यांनी, पैशाचा काय प्रॉब्लेम नाहीये, पण ते त्याच्यासाठीच भरले आहेत, पण ते त्यांना गरमीमुळे येता येत नाहीये, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो, कारण त्यांना गरमी सहन होत नाहीये. पण आमची जिम एसी नाही आहे ना, नॉर्मल एसी आहे, म्हणजे नॉर्मल जिम आहे, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेमच आहे. नाहीतर झालं असतं, एसी नाही ना, त्याच्यामुळे सगळं गरम होतं भयंकर, ते यायला बघत नाहीत. बघा पानं किती पडली आहेत वाऱ्याने, बाप रे, पुरा झाडच रिकामी झालंय पानाने. फुलं पण किती छान पिवळी पडली आहेत, एकदम मस्त ती, छान वाटतात पिवळी ती बघायला. मध्ये वादळ आलेलं ना, तेव्हा पण ते आमच्या पाठीमागे जिमच्या पुढे थोडं छान झाड होतं ना, पिवळं पिवळं फुलाने फुललेलं, अक्षरशः सडा पडला रस्त्यावरती त्याचा, एकदम जबरदस्त सडा पडला. आता इथे आणि परत या सिग्नलला थांबायला लागणार आहे. मी तर थांबतो बाबा, 2 मिनिटासाठी काय फरक पडणार आहे, कशाला उगाच 500 रुपये बिल द्यायचं विनाकारण, थांबायचं ना. प्रत्येक लेफ्टचा पण सिग्नल थोडा चालू पाहिजे, कारण ते उभं राहायला लागतं ना विनाकारण. आता बघून बाहेर पडलेलं बरं ना, नाहीतर मागून कोणतरी यायचा आणि आपण पटकन बाहेर काढायचं, तर लागायचं त्याला. आपल्यामुळे दुसऱ्याला दुखापत झाली नाही पाहिजे. हा बघा लेफ्ट साईडने कसा जातोय जनजनी. थांब ना बाळा, एवढी काय घाई करतो जायची. वावळणावर भीती वाटते, या वळणावर भीती वाटते, कधी कुठे घुसेल गाडी. ठीक आहे ना यार, आपलं लक्ष पाहिजे. जर आपलं लक्ष असेल तर काही प्रॉब्लेम होणार नाही. आपलं लक्षच नाही तर मग प्रॉब्लेम होणारच ना, प्रश्नच नाही. लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. हो, राईड करताना तुमचा लेफ्ट राईट फ्रंट बॅक सगळीकडे लक्ष पाहिजे. कोणत्या बाजूने कोणती गाडी येते, आपल्याला कुठे कंट्रोल करायचे. सध्या अशी परिस्थिती झाली आहे की नाईट राईड करताना जाम रिस्की होणार आहे. पावसाळ्यात तर त्याच्यापेक्षा रिस्क होणार आहे, कारण त्या फॉग लाईट्स काढायला लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे पुढचे रस्ते आणि रस्त्याचे खड्डे दिसणार नाहीत रात्रीचे. तर आमचे जे लोक लडाखला गेले आहेत त्यांनी ठेवलेत किंवा काढलेत काय माहिती, तर पुढे कळेल काय आहे कसं नाही ते. तरी असो, आपल्याला काय लक्ष द्यायलाच लागते ना. आता मी तर काढून टाकलेत माझे, कारण कोण त्या फुकट 2,000 रुपये आणि फाईन भरणार विनाकारण. रस्त्याच्या मदत म्हणून दिवस लागतो हो बाबा. तर कोण 2,000 रुपयाचा फाईन एवढ्याच्या लाईटसाठी भरणार. लाईट आहे 500 रुपयाची आणि 2,000 रुपये 10,000 रुपये फाईन बसतो, तर म्हणजे काय. एक रूल काय असतो, वेगवेगळ्या पद्धतीत सांगतात लोक. काही RTO वाले सांगतात तुम्ही एकदम खाली लावा मग तुम्हाला चालेल. काही लोक सांगतात येलो व्हाईट पाहिजे का लाईट, तर काही लोक सांगतात लाईट लावायचीच नाही. आता काय नेमकं काय समजायचं तेच काय कळत नाही. एकच काय ते रूल गव्हर्नमेंटने डिक्लेअर करावं की बाबा बाईकला कुठे लाईट लावल्या पाहिजे. आता RTO म्हणतो तुम्ही हेडलाईटच्या खाली लाईट लावा, चालेल, पण हेडलाईटच्या खाली असताना सुद्धा फाईन मारला जातो. तर त्या कोणत्या टाईपच्या लाईट्स पाहिजेत त्या तरी सांगा, म्हणजे आम्हाला तेवढं लावायला बरं. म्हणजे आम्हाला फाईन भरायची गरज लागणार नाही मग, आणि तुम्हालाही त्रास होणार नाही आम्हाला थांबवायचा.
खूप खूप बरं वाटेल जर तुम्ही हे सगळं पद्धतशीर सांगितलं तर, जेणेकरून त्रास होणार नाही राईडला. कारण कसं असतं, आम्ही लांब लांब जातो, आम्ही खूप थकलेलो पण असतो, त्यात पण असं काय झालं की मूड सगळा निघून जातो राईडचा. त्याच्यामुळे काय ते एक रूल सांगा, म्हणजे आम्ही ते फॉलो करतो. आता तुम्ही सांगितलं नाही चालणार म्हणून आम्ही लाईटी काढून टाकल्या. चला तर घरी पोचलेलो आहे मी आता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. तर मंडळी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. हे अशा प्रकारे आपला प्रवास झालेला आहे आणि आता आपण घरी चाललो. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि शनिवारी आपल्याला परत भेटायचंच आहे. आज घरी कोण नाही आहे, मला थांबावं लागेल. चला बाय बाय.